नमस्कार, मी देवयानी. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कारल्याची भाजी. तर साधारणतः हे 1 पाव एवढे कारले मी घेतलेले आहे आणि हे 4 ते 5 छोटे कांदे कापून घेतलेले आहे आणि थोडी 2 टेबलस्पून एवढं तिखट घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे थोड्या मोठ्या चमच्याने 2 टेबलस्पून एवढे तीळ मी बारीक करून घेतलेली आहे. 1 टेबलस्पून एवढं मीठ घेतलेलं आहे. अर्धा टेबलस्पून हळद घेतलेली आहे आणि 1 टेबलस्पून धनिया पीठ घेतलेलं आहे. तर आपण इथे कारल्याची भाजी करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी कढई ही मांडलेली आहे. तर यासाठी मी तेल यामध्ये घालत आहे. साधारणतः 4 चम्मच एवढं तेल मी यामध्ये घातलेलं आहे. कारण हे जे काढले आहे आपल्याला पूर्णतः फ्राय करून घ्यायचे आहे, पूर्णतः तळून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला कांदे पण तळून घ्यायचे आहे. ही भाजी जी आहे ती अजिबात कडू लागत नाही. हे जे काढले आहे ते मी मिठाच्या पाण्याने धुवून काढलेले आहे आणि छान धुतल्यानंतर मी थोडे असे चाळणीमध्ये ठेवून मग नंतर ताटात ठेवलेले आहे. आणि ही जी भाजी आहे हे आपण कारले पूर्णतः तळून घेणार आहोत. त्यानंतर कांदे पण आपण तळून घेणार आहोत. तर सर्वप्रथम मी कांदे तळून घेते. तर आपलं तेल जे आहे तापलेलं आहे. आधी एवढे ते कारले टाकलेले आहे ते तेवढे तळून घेत आहे. जे आपल्याला थोडे कडकसर होऊ द्यायचे आहे. मुलं पण ही जी भाजी आहे ती खातात. साधारणतः जे मुलं आहे ते कारल्याची भाजी अजिबात खात नाही. पण ही जी भाजी आहे ती अजिबात कडू लागत नसल्यामुळे मुले पण आवर्जून खातात. तर आपले जे कारले आहे ते तळून झालेले आहे. तर आपल्याला हे काढून घ्यायचे आहे. बघा, तर मी कारले काढून घेतलेले आहे आणि आता राहिलेले जे कारले आहे ते पुन्हा परत टाकत आहे यामध्ये. हे पण अशाच प्रकारे तळून घेणार आहे. अशा प्रकारे आपले हे पण कारले जे आहेत ते तळून झालेले आहेत. तर मी काढून घेत आहे.
एवढं तेल लागणार नाही यामध्ये, पण आपल्याला कांदे घालून घ्यायचे आता. कांदे पण असेच छान लालसर तळून घ्यायचे आहे, काळे होऊ द्यायचे नाही आहे. तर ते आपल्याला कमी आचेवर शिजू द्यायचे आहे, छान थोडे कडकसर होऊ द्यायचे आहे. तर मी आता कांदे घालून घेते गॅस तेलामध्ये. कांदे बारीक कापल्यामुळे ते एका दमाने होईल, एका दमानेच तळून घेता येईल. तर अशा प्रकारे आपण कांदे पण तळून घेऊया. कांदे व्हायला थोडा वेळ लागेल. तर बघा आपले कांदे पण झालेले आहेत. तर आपण यामध्ये थोडी जिरं घालून घेऊया आणि लगेच आपण हळद, तिखट, तर मी हळद आणि तिखट पण घालून घेतलेलं आहे आणि आता धणे पावडर पण घालत आहे. आणि मी जे 1 टेबलस्पून एवढं मीठ घालत आहे. मीठ तुम्ही आपल्याला चवीनुसार घालू शकता. त्याचप्रमाणे मी तिळाचं कूट पण त्यामध्ये घालून घेत आहे. ते छान मिक्स करून घेत आहे. आणि यानंतर त्यामध्ये आपल्याला जे काढले आहे ते पण सोडून द्यायचे आहे. आणखी थोड्या वेळेला होऊ द्यायचं आहे. तर 1 टेबलस्पून आपल्याला एवढं साखर पण यामध्ये घालून घ्यायची आहे. तर इथे आपली भाजी जी आहे एकदम रेडी आहे. तुम्ही ही भाजी जी आहे ती टिफिनमध्ये मुलांना किंवा आपण जर कुठे टूरवर चाललो असलं तर आपण हे नेऊ शकतो. कारण ही भाजी जी आहे ती अजिबात खराब होत नाही. अगदी 10 ते 15 दिवसपर्यंत आपण ही अशी स्टोअर करून सुद्धा ठेवू शकतो. तर मी तुम्हाला सर्व करून दाखवते. हे पोळी पराठेसोबत खाऊ शकता. तर बघू शकता भाजी एकदम छान वाटते. एकदा नक्की करून बघा. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. मी टेस्ट पण करून दाखवत आहे. एकदम छान वाटते, अजिबात कडू लागत नाही. एकदम मस्त आहे. तुम्ही एकदा करून बघा. तोपर्यंत मी याचा आस्वाद घेते. धन्यवाद.